विद्यार्थी मित्र हो, आपण भारतीय संविधानाची तोंड ओळख त्या ठिकाणी करणार आहोत. भारतीय संविधान हे देशाचा एक सर्वोच्च कायदा म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना आपल्याला दिसून येते. कारण कोणत्याही देशाचा राज्यकारभार हा विशिष्ट नियमानुसार चालत असतो. ज्याप्रमाणे एखाद्या खेळाचे काही नियम असतात, त्याचप्रमाणे देशाचा राज्यकारभार करण्यासाठी काही नियमांची आवश्यकता असते. मग हे जे काही नियम असतात, त्या नियमालाच एक लिखित स्वरूपाचं संविधान किंवा कायदा त्या ठिकाणी म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. मग भारताचा राज्यकारभार करण्यासाठी भारताचे संविधान ही एक महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. कारण आज आपल्या देशाचा जो राज्यकारभार आहे तो भारताच्या संविधानानुसार त्या ठिकाणी चालू आहे. आज जगातील आशिया खंडातील जे काही लोकशाही देश आहेत, त्या देशामध्ये किंवा भारताच्या शेजारील राष्ट्राची आपण लोकशाहीची जर आपण बघितले तर अनेक देशांच्या लोकशाही या मोडकळीस आलेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. मग भारताची लोकशाहीचा जर विचार केला तर भारताची लोकशाही आजही अत्यंत प्रगत अवस्थेमध्ये काम करत असताना आपल्याला दिसून येतं. या पाठीमागचं जर कारण आपण जर बघितलं तर भारताची जी काही संविधान आहे, जो सर्वोच्च कायदा आहे, त्याची पार्श्वभूमी त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. कारण आज भारताची लोकशाही ही अत्यंत बळकटपणे पायावर उभी राहिलेली आपल्याला त्या दिसून येते किंवा दिवसेंदिवस ती बाल्यावस्थेतून प्रगत अवस्थेकडे वाटचाल करत असताना आपल्याला दिसून येते. या पाठीमागचे संपूर्णपणे भारताचे संविधान त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. तर विद्यार्थी मित्र हो, मग असे या भारताचं संविधानाचा अभ्यास करणे हे अत्यंत क्रमप्राप्त त्या ठिकाणी आपल्याला ठरत असतं. हा अभ्यास केवळ विद्यार्थी म्हणून नव्हे तर भारताचे खरेखुरे नागरिक म्हणून संविधानाचा अभ्यास करणं हा प्रत्येक व्यक्तीचं एक आद्य कर्तव्य निर्माण झालेलं आहे. कारण देशाचा आज संपूर्ण कारभार किंवा देशातील जे काही प्रगती आज होत आहे ते संपूर्ण पाठीमागे भारताचं संविधान त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. म्हणून या संविधानाचं महत्त्व म्हणावं तेवढं कमी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताचं स्वतःचं असं एक संविधान त्या ठिकाणी तयार नव्हतं. परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत कसा असेल, भारताची वाटचाल कशा स्वरूपाची असेल, या दृष्टिकोनातून मग अभ्यास करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एक चर्चात्मक त्या ठिकाणी होऊ लागले. अनेक अधिवेशनामधून भारताला देखील स्वतःचं संविधान असावं असं सर्वप्रथम भारताचे लोकमान्य टिळक यांनी आपलं मत व्यक्त त्या ठिकाणी केलेलं होतं. त्यानंतर पंडित मोतीलाल नेहरू असेल, जे काही पंडित जवाहरलाल नेहरूंचे वडील होते ते असतील, किंवा पंडित जवाहरलाल नेहरू असेल, या सर्व तत्कालीन भारताच्या राजकीय विचारवंत समाजवंतांनी त्या ठिकाणी हा मनोगत व्यक्त त्या ठिकाणी केलेलं होतं. मग अशा स्वरूपामध्ये कॅबिनेट मिशनच्या द्वारे 1946ला संविधान सभेची निर्मिती करण्यात आली. या संविधान सभेमधून त्या ठिकाणी भारताचं संविधान आकाराला आलेलं आपल्याला दिसून येतं. मग या संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणून यांनी काम पाहिलेलं आहे आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काम पाहिलं. अशा स्वरूपामध्ये भारताच्या संविधान निर्मिती करण्यासाठी संविधान सभेची निर्मिती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या सभेनं अहोरात्र 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढे दिवस कामकाज केलं आणि एक भारताचा लिखित असं संविधान किंवा दस्तावेज म्हणून त्या ठिकाणी सादर केलं. मग हा अभ्यास करत असताना त्यांनी एकंदरीत भारताचा इतिहास, भूगोल, या लोकांच्या विविधतामधील एकता, रीतिरिवाज, परंपरा या सर्व गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला. केवळ एवढ्यावर विचार न करता इंग्रज या ठिकाणी आल्यानंतर इंग्रजांनी जे काही कायदे या ठिकाणी आणलेले होते त्या सर्व कायद्यांचा अभ्यास केला आणि त्या कायद्यामधील काही तरतुदी आपण कशा भारतामध्ये लागू करता येईल याचा देखील अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे. मग 1935चा जो काही भारताचा ब्रिटिशांनी जो कायदा केला होता त्या कायद्याच्या बहुतांशी तरतुदी त्या ठिकाणी स्वीकारण्याचा मानस किंवा इच्छा त्या काळातल्या संविधान सभेने घेतली आणि काही त्या तरतुदी त्या ठिकाणी केल्या. याचबरोबर जगातले जे काही देश स्वतंत्र झाले होते
त्या स्वतंत्र देशांच्या राज्यघटनांचा देखील आपण अभ्यास केला आहे। यामध्ये कॅनडा असेल, अमेरिका असेल, ग्रेट ब्रिटन असेल, स्कॉटलँड असेल, अशा अनेक देशांच्या राज्यघटनांचा आपण सविस्तर अभ्यास केला आणि ज्याच्यातून आपल्या भारतीय जनमानसासाठी किंवा भारताच्या विकासासाठी जे जे काही घेणं गरजेचं आहे ते संपूर्ण घेण्याचं काम त्या ठिकाणी या संविधान सभेने केलं आणि 2 वर्ष 11 महिने 18 दिवस संविधान सभेने त्या ठिकाणी एक प्रकारची वाटचाल त्या ठिकाणी केली आणि संविधान सभेनं 26 नोव्हेंबर 1949ला जे काही भारताचं संविधान तयार केलं त्याची अंमलबजावणी ही भारत स्वातंत्र्यानंतर म्हणजे 26 जानेवारी 1950 पासून त्या ठिकाणी भारताच्या संविधानानुसार भारताच्या लोकशाहीची वाटचाल त्या ठिकाणी आज गायतपर्यंत चालू असलेली आपल्याला दिसून येते। नुकतंच आपण मागच्या वर्षी म्हणजे 2024-25ला भारताच्या संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष त्या ठिकाणी आपण साजरे त्या ठिकाणी केलेले आहेत। मग या संविधान सभेचा अभ्यास करणं आपल्याला अत्यंत क्रमप्राप्त ठरत असते। मग या संविधान सभेचे जे काही संविधान तयार केलं त्या संविधानाची आज आपण सखोल अशी चर्चा या ठिकाणी घडणार आहोत। तर या संविधानाचे जे एकंदरीत स्वरूप कशा स्वरूपाचं आहे त्याची सर्वप्रथम आपण प्राधान्यानं आपण या ठिकाणी अभ्यास करू। त्यानंतर टप्प्याटप्प्याने या संविधान सभेचे 75 वर्षामध्ये कोणकोणत्या संधी या संविधानातून निर्माण झालेल्या आहेत आणि आज या संविधानासमोर कोणकोणती आव्हाने त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आणि यांच्या उपाययोजना देखील आपल्याला करणं गरजेचं आहे। संविधान सभेचे एकंदरीत स्वरूप कशा स्वरूपाचं होतं याचा अभ्यास देखील आपण करणार आहोत। संविधान सभेचे मूळ संविधान जे होतं ते 295 कलमे, 12 प्रकरणं, 8 परिशिष्टे असा सखोल त्या ठिकाणी हा एक ग्रंथ त्या ठिकाणी आपण निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो। मग आज या आधुनिक काळामध्ये या संविधानाप्रती जागृती निर्माण करत असताना ज्याप्रमाणे गावोगावामध्ये आपण बघतो की ज्ञानेश्वरी गाथेचे जे काही पारायण त्या ठिकाणी होत असतात तशा स्वरूपाचे संविधानाचा अभ्यास आणि प्रसार त्याचा व्हावा म्हणून त्याची पारायण प्रवचने देखील ग्रामीण भागाभागामध्ये पोहोचली पाहिजेत किंवा ती झाली पाहिजेत असं अट्टास या ठिकाणी व्यक्त करायचा आणि आजच्या या तासिकेला या ठिकाणी मी पूर्णविराम देतो। नंतरच्या तासिकेला आपण संविधान सभेचे स्वरूप किंवा वैशिष्ट्यांची चर्चा त्या ठिकाणी करणार आहोत। तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद।